रेशमे 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 म्हणते गपके मध्ये थांब. रेशमे डोळे उघड ना. बाई मावशी चल कुठे घेऊन गेले रेशमीला? ऑपरेशन थिएटर मध्ये तर नाही नेलं ना? तिने कसे डोळे झाकले? गप ना. म्हणते मला धडधड होत. हॅलो दाजी, ऐका ना, रेशमाला चक्कर आले, आम्ही दवाखान्यात आलेलो आहे इथं. लवकर या लवकर. लवकर ये म्हणून. हा लवकर या. देवा आज रेशमीची सोनोग्राफी आहे. आज चांगला रिपोर्ट येऊ दे देवा. मागल्या बारचीनी मॅडम म्हणल्या होत्या जरा ते हे आहे काय सांगितलं होतं. मला भीव वाटतंय देवा, तुझ्या हातात आहे. नुसतं धडधड धडधड सुटली मला. सगळं निवार कर रे बाबा. रेशमे हा खाल्लं काय? हा खाल्लंय थोडं. बरं वाटतंय का? हा बरं वाटतंय. थोडस दुखू राहिलंय ओटीत, पण जास्त काही नाही. बरं आहे थोडं. दवाखान्यात जायचंय. आराम कर थोडा आणि भावड्याला फोन कर. काय माहित आज येतात की नाही ते. आता मागच्या वेळेस तर आले होते दवाखान्यात, पण ह्या वेळेस तर आपल्याला जावं लागन. आले तर ते येते, नाही तर नाही पण यायचे. त्यांचा काही भरोसा नाही. बरं फोन करून बघ, नाही तर जाऊ मग आपण. तर आराम कर थोडा. राहू दे ते. आज झालं फक्त एवढं सुक करीत ना किचन. पड जरा पड. हा यांना एक जरा बी उल्हास नाही. बायकोला न्यावा का काय. मागच्या वेळेस एक तर एवढं मॅडमनी सांगितलं होतं हे जास्त झालंय आणि ते जास्त झालंय. ह्या वेळेस सगळं नीट निघायला पाहिजे. सोनोग्राफी आहे आज. काय होतंय आणि काय नाही टेन्शन आलंय. जास्त विचार केला ना मला कस तरी होतं असं. यांना फोन लावून विचारते काय करतात काय माहित. बायकोची तर जरा बी काळजी नाही. काम 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 आयुष्यभर तर कामच करायचे. अशा गोष्टी काय दरवेळेस होतात होय? एकदाच होत असती. धक धक करने लगा मेरा जियरा डरने लगा. सैया बैया तोडना सच्ची कलिया तोडना. माझ्या थोबाड तोंडाची लेकरू आहे पोटात. होय अशा वळलं शिकशील का? इथं मला धक धक व्हायला लागली. हा ऐक ना रेशमे, तुझं चांगलं आहे, पण मध्ये तुझ्या कोणी एक गोष्ट शिकते मी. काय माहितीये का? काय ग? हे बघ, रोज ना माणसाला एवढं टेन्शन असतंय, सगळ्या गोष्टी असतात, पण माणसाने असं आनंदी राहायला पाहिजे, हसून खेळून. मा टेन्शन इथं भरलेलं असतं, तुला माहित नाही का? पण तरी पण तू दाखीत नाही. दाखीत नाही मी, मनात ठेवते माझ्या. खूप चांगली गोष्ट आहे. आजकाल लोक टेन्शन घेऊन बसत आहेत, तू एकदम निवांत एन्जॉय करत असते. एन्जॉय करायला पाहिजे. ऐक ना रेशमे, पण ऐक ना, आज मला जरा जास्त टेन्शन आहे बाई. आज काय जास्त मुळे नाही हसायचं तुझ्यासोबत. अगं मी असल्यावर तू काय टेन्शन घेती? एक काम करते का मग, आज दवाखान्यात चल ना माझ्यासोबत. तेवढंच बरं वाटेल मला. येते ना मग मी. तुझ्यासाठी नाही मग कोणासाठी स्पेशल सांग 5 बरं. वाजता जायचंय, सोनोग्राफी आज. हा हा जाऊ मग आपण दोघी रिक्षाने. ऐक बरं मी घरी. दोघीच नाही, आत्या पण येणार आहेत आज. आत्या नाही तर व्हायचं आमचं असं वाजायची 3, 13, 9, 12. तुझं कशाला काय, तू सुने वय त्यांची. तू कमून काय त्यांच्या नादी लागत असती. मग चिडचिड करतात ना त्या, तुला माहित नाही तुझी सासू. वय जाऊ दे. मग जाऊ आपण 5 वाजता. आता थोडस बघू आज काय आहे काय नाही. जरा टेन्शन झालंय. मी काय करते, घरी जाते आणि साडी चेंज करून येते. साडी कोण बदलायच तुला? नको बदलू, राहून देऊस. बघ तुझ्या मनाने तुला काय करायची. 5 वाजता जायचं, लक्षात ठेव. आलं बाय वाद. ए थोबड तोंडाची काय उरकू देईन तिला. काय तिच्या नादी लागली? जायचं दवाखान्यात, नंबर जाईन. आता 5 वाजता मॅडमनी बोलवलंय. अगं जाऊ करूस तर होऊस तर ती पिशवी ती बसावं लागत आहे, माहिती ना किती वेळ. मी पण येणार आहे. तिला सांगत ती तशीच माझी थट्टा करते. तिचं चालू असते. आता जाऊ द्या. तुम्ही ऐसारखे धक धक करने लगा अगं रेशमी मेरा सांग तिला, ये जिया तेरे लगा. लागली. सैया बैया तोडना सच्ची कलिया तोडना दिल से दिल में रुबा धक धक करने अगदी डोक्यावर पडली. धक धक करने लगा. तिचा धक्का लागल. बरं मध्ये आता मला करू दे आराम. ग बस. नमस्कार मंडळी. तर आता माझी प्रेग्नेन्सी चालू आहे, तरी पण आम्ही एवढ्या कष्टाने तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो. कधी तुम्हाला हसवतो, कधी तुम्हाला रडवतो. लाखो लोक व्हिडिओ बघतात, पण 1 लाईक लवकर कोणी करत नाही. 1 लाईक करा. 1 तुमच्या लाईकनी आमच्या तोंडावर हसू येतं.
आत्या हा. लईच उशीर झाला का हो दवाखान्यात? बाई हळूहळू रेश्मे, पाय काय सांगते काय नाही डॉक्टर तुला वय. ए, अगं काय सांगणार काय म्हणजे? फवाड तोंडे जरा तोंडावर बर का. अहो मला तिची काळजी, मावशी मैत्रीण आहे ती माझी. पाहा आता. मैत्रीण नाही तिला घाबरू नको, काय नाही होत ग. रेश्मे हा कसं होईन ग काळजी तुझं? करू नको म्हणते. आत्या मेन म्हणजे मला थोडस हायच डोक्यात बर का, पण मग तिच्या डोक्यात राहत असते एकदा अगं बोलले रेशमे, आम्ही तर कधी होतो आणि कधी नाही, आम्हाला कळत नव्हतं दुखायचं. तसं नको टेन्शन घेऊ काय. आणि मंदीचं थोबड तोंडीचं नको ऐकू. रेश्मे पण बीपी आहे तू थोडा झाल्यावर ग मग. ए अगं तोंड बंद कर ना बाई. अगं, मी दवाखान्यात आले का तू आली? आता इकडं वा. हा. आता मॅडम काय म्हणतात आणि काय नाही, एकदा ना चेकअप केलं आणि सुखरूप म्हणले ना, सुखरूप होईन असं म्हणजे काळजी मिटली. हे दवाखाना म्हणलं की अंगावर काटा येतो. ते तर नाश्ता हायच करून आणलं आता. ग रेश्मे. अगं नाश्ता म्हणजे डोक्यावरच पडलेलं नाही तर काय. वा पुढं मला हात कमून धरला, मी एकदम बरी आहे ना. टाका टाकी ती मावशी. तू हात कशाला धरते थोबड तोंडचे हो माग. चला रेशमे काय झालं? काय झालं रेश्मे? रेशमे रेश्मे हे मावशी काय झालं रेश्मेला? काय झालं? काय झालं? काय झालं बाई? बघ बाई, घाबरू नको हो, काय झालं? मॅडमला बोलव मॅडमला. येऊ राहिले मॅडम येऊ राहिले घाबरू नका जरा आम्ही आहेत ना मावशी घाबरू नका जरा जरा पाणी देता का तिला पाणी? नाही पाणी बघू थांबा ना थोडी भिंतीवर बसू द्या ना हो हळू करा. हळू, हळू. तुम्हाला मैत्रिणीला. घाबरू नको बघ बाया, काय नको घाबरू नका बघ बाई, गपगपच पडली. रेशमे ये रेशमे. थांबा ना रेशमे. आम्हाला घेऊ द्या ना व्हीलचेअर चला घ्या बघ बाया, हो, 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 हळू करा. पायवर रेशमे ये रेशमे. काय नका घाबरू नका बाबा मॅडम येऊ राहिले बघ बाई, पाणी लवकर मी तोंड. हो, डोळे पण उघडी लावते. मॅडम येऊ राहिले रेश्मे ए, रेश्मे रेश्मे थांबा 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 म्हणते गपके मध्ये थांब. रेश्मे डोळे उघड ना. रेश्मे रेशमे डोळे उघड. ये रेशमे. दोनच मिनिटात घेऊन जातो ना आम्ही 2 मिनिटात होय. येऊ राहिली ये रेशमे. हो, आधी खाली रेश्मे. या. आधी खाली या. चल चल घ्या घाबरू नका हळूच घ्या हो. हा हळू हळूच घ्या हळूच घ्या. दादा लीट काढून इकडे ये जरा. हळू 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 थांबा आजी तुम्ही थांबा 2 मिनिट हळू हळू बाई मावशी चल कुठे घेऊन गेले रेश्मीला? ऑपरेशन थिएटर मध्ये तर नाही नेलं ना? तिने कसे डोळे झाकले? गप ना. म्हणते मला धडधड होत. घाबरू नको म्हणते. रेश्मे. कुंकड नेली बाई माझी रेशमी. ओ, रेश्मी कुठे आहे हो? कुठं शेव मॅडम? ऑपरेशन थिएटर मध्ये आहे का? होय. कुठं नेली माझी रेशमी? जाऊ दे, इथं नेली वाटतं. थांबा मावशी, मला जाऊ दे, मला जाऊ दे. थांबा. अगं माझं रेशमी बोलत नाही. 2 मिनिटं थांबा. अहो, त्याला पेशंट काळजी चेक वाटते कर. स्वतःची. नाही तर 2 मला मिनिटं बघू दे, थांबा. मला. पेशंट एकदा चेक बघू. करतायत मॅडम. मॅडम रागवतील. अगं, तसं मला नाही. बघू दे, तुम्ही माझं रेशमी. थोडं मी सांगते ना, मी सांगते. तुम्ही 2 मिनिटं शांत बसा. आम्ही आहोत ना. अगं बाई, हा, बसा, माझी बसा. रेशमी चांगली आली इथं तर. व्यवस्थित आहे तुमचं पेशंट. मॅडम चेक करताय. नको ना, मला बघू दे बाई एकदा. मावशी थांबायचं अहो. सांगितलं की. थांबा 2 मिनिटं, रडू नका. तुम्ही धीर धरा जरा. अगं बोला ना, चक्कर कस काय आली नाही. माझ्या रेशमीला? अहो मॅडम चेक करताय. 2 मिनिटं थांबा फक्त. हा? रडू नका. अगं हो, बोलते व्यवस्थित का आहे, मला व्यवस्थित. सांग की बाया. बोलती का ग? 2 मिनिटं थांबा. मी बाहेरून बघते इथून. नाही. माझ्या रेशमीला बघू दे मला. माझ्या रेशमीला बघू दे. अगं म्हणते बघ रे. हा. सांगितलं ना आत्ताच check चालू आहे checking. अगं इकडं कुठं नेलं माझ्या रेशमीला? मला बघू दे. रडू नका ना, मावशी. सोड सोड मध्ये मला. रडू नका तुम्ही. चुकी करू राहिली ना आतमध्ये. रडू नका मला. शांत व्हा. मावशी, शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. अगं म्हणते
कसं झालं ग माझ्या रेशमीला? तुला काही नाही होणार तिला, मला विश्वास आहे तिला काही नाही होणार. तुला चक्कर कसं काय आली माझ्या रेशमीला? मावशी, बसा, शांत व्हा. अगं मला बघू दे ना माझ्या मावशी रेशमीला. मावशी रडू नका तुम्ही, थोडासा धीर धरा. चला बाहेर बसू आपण, मॅडम रागवतात इथं अगं बसल्या. एकदा बसू दे नाही, मला. चला बरं, उठा बरं, मावशी. मी दाखवते तुम्हाला, पण थोडा वेळ बाहेर चला. या बाई. मला बघू दे की. मी थोडा वेळ नेते ना मावशी, 2 मिनिटं चला. चेकअप झालं ना मग हे करते. रडत नाही मी, इथंच बसते, रडत ती नाही. हाय होईन बाई, रडू रडू. बसा इथं बसा. अगं ते बसा ना, रडू नका तुम्ही. बावड्याला फोन कर, बावड्याला फोन कर बरं लवकर. लवकर ये बनव दवाखान्यात. हॅलो दाजी, ऐका ना रेश, मला चक्कर आली, आम्ही दवाखान्यात आलेलो आहे इथं. लवकर या, लवकर. लवकर ये बरं. हा लवकर या. बघू का मी उठून. मावशी रडू नका, मावशी बीपी हाय होईल मावशी तुमचा. शांत बसा, मला पण टेन्शन आहे. अगं मला काय का दाढ भरली माझी रेशमी. होईन ती. गपचिप पडली होती. आता शांत व्हा बरं, शांत व्हा. मावशी फाईल द्या पेशंटची. शांत बसा. मावशी लेकील नेलं का तुमच्या आतमध्ये? अहो त्यांची लेक नाहीये, त्यांची सून आहे ती मावशी. अहो सुनासाठी कोण रडते आजकाल एवढं? हा मावशी तुम्ही एवढं जीव लावता का हो? हा? तुम्हाला माहिती का त्यांचा जीवच तेवढा आहे त्या सुनात. अशी असं सासू काय? अख्ख्या जगात नाही होणार. अहो नका रडू, शांत व्हा, बरं लागन त्यांना. अहो रडू नका रडू मावशी. नका मावशी, रडू नका, देवाची शांत व्हा, रडते शांत जाऊ हो, दे, रडू देवाची नका, रडते. रडू नका. गप्पा शांत व्हा. अहो तुमच्या सुनाला बरं लागन ओली. आता माझा पण जीव आहे, माझी हा मैत्रीण ना. आहे ती. वय. असं आहे हा, काय? मग? हा हा आणि त्याच रडत बसल्या रडू गावाची. नका हो मावशी. तुम्ही रडल्यावर मग कसं व्हायचं सांगा आले का बरं. बघ ना. धीर धरा, मॅडम आले का धीर बघ. धरा. रेशमी नका येऊ राहिलं मॅडम. हा हा. कबूची चालली बाई चेकअप. विचार आता बरं लागन अहो मावशी तुमच्या सुनाला. शांत बरं व्हा, वाटलं. शांत व्हा, देवा शांत पण व्हा. माझ्या रेशमीला बरं वाटव. रडू नका. लय जीव आहे हो त्यांचा, लय जीव सुनात. आजकाल कोण सुनाला एवढे जीव लावते व कोणी मावशी? नाही लावित आजकाल. चांगले होईन हो. आजकाल तुमच्या सुनाला पाहिलं का सुनाला सासरला हा ना, काटा पण ही सासू ना एकच नंबर आहे गड्या. हा ना. लय जीव. शांत राहा मावशी, शांत राहा तुम्ही आता. मला जाऊ दे बरं. आता कुठे जाता अहो आतमध्ये? थांबा मावशी आता. अगं हात पाय गळाले मध्ये माझे. अहो डॉक्टर चेकअप करतात ना आता. चेकअप चालू आहे ना आता मावशी. शांत राहा. हा सांगा बरं को रडता बरं. दवाखाना लय चांगला आहे, मॅडम लय चांगले आहेत, काळजी नका करू. कुठे रेश्मा? अहो दाजी आतमध्ये नेलं कवाची चेकिंग चालू आहे, चेकअप तिथं. आणि काही सांगा ना पण ते अजून काही सांगून नाही राहिले. मॅडम तपासतात. 1-5 मिनिटं थांबा. मॅडम बाहेर आले का मग बोलणं करा. थांबा 5 मिनिटं. येते ना सर. अहो लय वेळ झाला, किती वेळ झाला घेऊन गेले आतमध्ये. तपासतात मॅडम. 1-5 मिनिटं येते का? बरं बस बस. लय टेन्शन आहे हो दाजी मला रेशमीचं. काय झालं पण अचानक? चक्कर आली. चक्कर आली अरे तिला, तपासाय आणली होती. अरे मी चालू असतो मम्मी तर बरं झालं असतं राव. अरे मला काय काय माहित काय असं झालं? होईल. हा तपासाय आणली, चांगली चलत आली, तिथं आली की लगेच चक्कर येऊन पडली ती. एवढी जोरात चक्कर आली ना रेशमीला, विचारूच नका दाजी. बरं ठीक आहे, आता शांत बस. डॉक्टर चेक करते ते, बघू 5-10 मिनिटात काय अरे लय म्हणतात. वाढून नेली तिला. बोलले दादा 5 मिनिटं तिथे. तुम्ही विचारा नाही एकदा जाऊन तुम्ही. विचारले आत्ताच मी. 5 मिनिटं बोलले ते. बस तू शांत बस. थांबा. 1 मिनिटं खाली नेणार आहे. मॅडम खालीच भेटतात तुम्हाला. तोपर्यंत खाली झाला ओपीडीत. पेशंट आम्ही घेऊन येतो खाली. तिथून पहिल्या मजल्यावर हो खाली कोण निघू राहिले. मॅडमने तिथं बोलवलंय. तिथं तुमच्याशी बोलते. डोळे उघडले ना तिने. हो हो व्यवस्थित आहे आता. हो. कुठं नेलंय? हित आहे का?
रेशमी बरी का? काय झालं का घाबरताय? बरी करे काय झालं अचानक? मॅडम घाबरू नका. हा कस काय चक्कर आली? चक्कर आली. आता तिला तपासले आपण. ती जेवली नव्हती का आज काय व्यवस्थित, किंवा झोप झाली नाही इतक्यात असं काही. हा तशी करते कधी कधी उशिरा खाली थोडं. पण काय झालंय, आज तर तिचा थोडा बीपी वाढला होता. मॅडम पण बीपी का वाढला? काय कारण असेल तेव्हा? बघा तसं घाबरू नका, पण बीपी का वाढला ह्याचं एकदम साधंही कारण असू शकतं. म्हणजे ती नीट जेवली नाही तरी चक्कर येऊ शकते. तर आपण ज्या काही ब्लड टेस्ट दिल्या आता त्याच्यामध्ये आपण तिची शुगर पण चेक करणार आहोत. एक तर शुगर कमी झाली तरी चक्कर येऊ शकते, शुगर वाढली तरी चक्कर येऊ शकते. आणि दुसरं आपल्याला हे बघायचं आहे की तिचं हिमोग्लोबिन कमी आहे की काय, म्हणजे रक्त कमी आहे की काय. रक्त कमी असेल तरी पण असं होऊ शकतं. काही काळजी करण्यासारखं नाही ना? थोडं बीपी वाढल्यामुळं सिरियस असतं, पण आपल्याला थोडीशी तिची काळजी घ्यावी लागेल. हां, काही मेडिसिन चालू करावे लागतील आणि काही टेस्ट पण करायला लागतील. हां, इथून पुढे जास्त काळजी घ्यावी लागेल तुला. खूप जास्त दगदग करूनही चालणार नाही, थोडा आराम करावा लागेल. ऐकत तर बिलकुल नाही मॅडम. आपण म्हणलं ना खाऊन घेऊ सर पटकेने, असं नाही ऐकायचं. फोन बघत बसन, ह्या घरातून त्या घरात, त्या घरातून त्या घरात. टीव्ही बंद केली की फोन आहे, फोन बंद केला की टीव्ही आहे. आणि मग आपलं तोंड दिसतं. आणि हे असं चक्कर बिक्कर आल्यावर किती टेन्शन येतं. आपण नेऊन द्यावा खबरी, खाऊल सकी खाती उलसक. तसं तर मॅम आज सोनोग्राफी होती ना तिची? हो, आज सोनोग्राफी करूनच घेऊ आपण. म्हणजे मागच्यामध्ये आणि आजच्या रिपोर्टमध्ये काय फरक आहे, पाण्याची लेवल वाढली का काय, ते सगळं आपल्याला कळून जाईल असं. चल तू बस, मी घेऊन जातो सोनोग्राफी. थांब रे. मॅडम बरं आहे का बाळाचं? हो, व्यवस्थित आहे. बाळाचं चांगलं आहे, वजन वगैरे चांगलं आहे. पण थोडं पाण्याची लेवल वाढलेली आहे बाळाच्या भोवतीची. तर तिला जास्त दगदग नको आहे. हां, नाही तर मग वेळेच्या आधी असं कळा वगैरे यायला नको. तर ती सगळी काळजी तुम्हाला घ्यावी लागेल आता. ठीक आहे. काळजी भेटली आता काय नाही आता. हां, काय काय. मॅडम मागच्या वेळेसपेक्षा पाण्याची लेवल अजून वाढली. बाळाला त्याने काही प्रॉब्लेम तर नाही ना? नाही, असं घाबरण्यासारखं काही नाही आहे. पाण्याची लेवल खूप जास्त नाही आहे. आपले सगळे रिपोर्ट क्लिअर आहेत. म्हणजे बाळामध्ये काही दोष नाही आहे किंवा त्यामुळे तसं काळजी करण्यासारखं नाही आहे. फक्त पाण्याची लेवल जास्त आहे, तर तिला कळा वगैरे येऊ नये, पोट दुखू नये, म्हणून जास्त दगदग व्हायला नको आहे. हां, ती काळजी घ्यायला लागेल आता इथून पुढे. तरी मी सांगत होते पाणी नको पिऊ, पाणी नको पिऊ. एवढ्याल्या बाटल्या बरोबर पाणी पिती. झालं ना आता, ते पाण्यामुळेच झालं. पाणी पिल्यामुळे पाणी जास्त वाढत नाहीये. आपण पाणी पिलं तर काय होणार, आपल्याला जास्त वेळा लघवीला जावं लागेल. हे बाळाच्या पोटातलं जे पाणी वाढतं ना, त्याची वेगळी कारणं असतात. पाणी प्यायचंय आपल्याला, भरपूर पाणी प्यायचंय. हां, मग परत पाणी, ते पाणी नाही, हे पाण्याचं काय आलंय, वेगवेगळं असतात त्या. पण पाणी कसं वाढलं असेल, काय त्याचं कारण? पाणी वाढण्याचं कारण कसं, बाळामध्ये दोष वगैरे असू शकतो, पण आपल्या केसमध्ये तो नाहीये. हां, किंवा मग पाणी तयार होण्याचं प्रमाण जास्त होतंय. हां, आणि बरं दुसरंही काही कारण नाही तुला, की म्हणजे तुझी शुगर जास्त आहे असं पण नाही, किंवा तुझा रक्तगट वेगळा आहे, निगेटिव्ह आहे, असंही कारण नाही आहे. त्यामुळे आपल्या केसमध्ये असं घाबरण्यासारखं काही नाही आहे. लगेच आरडायला सुरुवात नाही दवाखान्यात बघा. आम्ही डिलिव्हरी होत होतो बाय. पाण्याचं बिण्याचं काही नाही. मुठवट फुटली की खळकीनी मोकळ्या. त्यांचा मॅडम जुनं गेलं, आता जुन्यासारखं काही राहिलंय का? उलसक हे नाही बाय, असं धाडाखाडा. बरं तरी सगळं सगळं बघते मॅडम. मी काय सांगू तुम्हाला, परत म्हणेन लागली तोंड करायला सासू. जाऊ दे, बरं झालं त्यांच्या हाताला यस आहे. भीती वाटते ना मॅडम. काळजी आता आहे मांडत त्यांना. आहे. त्या दाखवत नाहीत, पण त्यांना काळजी आहे सुनेची. ऐक, लय काळजी करतात, एकदम म्हणजे आईसारखं जीव लावतात. हिला सांगा, ती थोबाड तोंडाची लय भिडवी तिला. फक्त एवढं आहे मावशी, की तेव्हाच्या आणि आताच्या परिस्थितीमध्ये खूप फरक आहे. तुमच्या वेळेस जसं होतं तसं आता नाहीये. बरोबर म्हणलं मॅडम. तुमच्यासारखं सकस आहार पण नाही मिळत आम्हाला, है ना. आता सगळं भेसळ चाललंय. मला सांगा बरं, पहिल्यासारखं खाणपिन काय राहिलंय का? नाही राहिलं. तुमच्यासारखी शारीरिक कष्टाची कामं पण नाहीयेत. आमचं शरीर तेवढं लवचिक नाहीये तुमच्यासारखं.
अहो हांडेनी 2-2 हांडे एवढं मोठं पोट घेऊन 2-2 3-3 हांडे आब्रोड कळशी जाऊ द्या. सांगू दे ना अहो, मॅडमला. आमच्या मावशी तर निबार होत्या. पण आता तुमच्या सुनेला सुख मिळतंय तर मिळू द्या ना, तिला हांडे नाही भरावे लागत, तिला घरी डायरेक्ट पाणी येतं. अग बाई इथं पाणी तिथं पाणी तिथं पाणी तिथं पाणी सर्व पाणीच पाणी. इथून तिथून एक काम करते आता, गिरण सोडून देऊ आपण, घरी ते दळायचं आणून दळत बसू घरी अगं जात्यावर. उलट ते किती चांगला व्यायाम होता. हे होता हे आपटायचं धुणं ते होतं. पण हे व्यायाम आता हाय करत ना आता. बटन दाबायचं बार 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 ह्याचा बळ त्याच्यात त्याचा बळ त्याच्यात. काय होतंय मॅडम आपल्या घरच्याच आहेत. त्या असंच बोलतात. रेशमे ठीक आहे, हरकत नाही, बोलू दे त्यांना, त्यांना कुठेतरी थोडंसं मोकळं मोकळं हा बरोबर म्हणले मॅडम. त्यांचं बोलल्याशिवाय मोकळं नाही होत, असंच असते. चार बायकांजवळ जेव्हा सांगत नाही ना तेव्हा त्यांचं मोकळं होत नाही. वय मॅडम जवळच मोकळं करायचं होतं का तुम्हाला? गप्पच मध्ये मग काय? सांगितलेलं मी काय खोटं बोलते का मॅडम? बरोबर आहे तुमचं म्हणणं. हा. फक्त एवढं लक्षात ठेवा की तुमच्यासारखं आमच्या काळामध्ये नाहीये आता. बरोबर. डोक्यात ठेवा तेवढं डोक्यात. पहिल्यासारखं काही नाही, बरोबर म्हणतात आता चलाव का? हो या. रडू रडू डोकं दुखायला लागलं, गोळी असली तर द्या मला एखादी. माझ्या तर गोळ्या घेऊ द्या. आता एकदा तुम्ही सेपरेट या गप्पा मारायला माझ्यासोबत ना, आपण दोघीच गप्पा मारू. मॅडम यांना आणून चला आता, सोडून तुमच्या चला. पाशी. मॅडम घरी गेल्यावर मला म्हणे लय बडबड करीत होते, माझ्या भावड्याचा बुसकाटा पाडायची. ते तर वयनच. जावा का आता मॅडम? जा, काळजी घ्या आणि गोळ्या वगैरे व्यवस्थित घ्या, तिला थोडी आठवण करून द्या. आणि तुम्ही पण लक्ष द्या की ती गोळ्या खाते की नाही. गोळ्या नाही खाल्ल्या तर पुढच्या वेळेला रिकामी पाकिट घेऊन यायचं माझ्याकडे. नाही, म्हणजे मला कळेल तू खाल्ल्या आहेत की नाही ते. आणि फोनचं सांगा, फोनचं मॅडम फोनचं सांगा. आता मॅडमलाच घरी घेऊन चला. कोणचं काय? मोठ चल मम्मी आता चल. मॅडम तुम्ही चला आमच्या घरी, यांच्या संग नाही का? चल मध्ये. मॅडम. थँक्यू. मम्मी दे मी तुझ्या गोळ्या बिळ्या घेऊन येतो, तुम्ही तोवर खाली जा. चल काळजी भेटली बाई एकदाची. मध्ये बटन तू खाली जा असं कण आम्ही येतो ते लिपणी. नाही मला पाहिजे होतं, मी नाही जाणार आहे खाली. अजिबात नाही. तिचं वय झालंय आता. हा. म्हातारी येई तू ओबाड तोंडाची. वय आता. भागलं का भागलं? पण तुम्हाला मला खरंच टेन्शन आलं का? अगं रेशमी किती माझा जीव धडधड धडधड होत होता. हाकीन गाडीवर धक, 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 धक. बघितलं का? पण अशी सासू भेटायला नशीब लागत, एवढी काळजी करतात लेकीवानी. माझी रेशमी चांगली आहे मला. रेशमे आतून ओढू नाही काळजी. थोबाड तोंडाचे उद्यापासून ना महाग पुढं तिचे हिंडू नको तू. होय. हा, बरं झालं सुनबाई. तेव्हा का आली बाई खाली लय जीव आजा फक्त ह्याच्यात होता बाया, भांड्यात पाडला होता जीव माझा. सुना चांगली, सासू चांगली, दोघी चांगले आता. आणि बरं आहे ना, असा जीव लावा सुनाला बरं का हो. अशी सासू भेटायला नशीब लागत. खर्च 15-16 पर्यंत तरी जाईल. नाशी सूट भेटायला नशीब लागत बघा. लय माझी रेशमी चांगली. मी नाही चांगली. मध्ये उद्यापासून तिच्या आजूबाजूला भटकू नको तू. रेशमी जाऊ घरी मी. अगं तुला माहिती आहे ना, तुला असं बोलतात त्या, त्याशिवाय एक घास सोडून खातात का? ओ, आली की नाही लिफ्ट वरती? चला ना आता मला लय भूक लागली. चल गेल्यावर गरम गरम स्वयंपाक असं करते. गरम गरम खाऊ घालायला मी पण जेवून जाईन मग. माझं भाग आहे. चला आता. तिथं पिसळलेली. चल काय म्हणते रेशमी? चल, काय नाही. मध्ये जा ना तू बाहेर. नाही नाही मला यायचं.